बीडचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे। जातीवाद, वाढती गुन्हेगारी, मस्साजोग प्रकरण आणि खंडणीचे प्रकार अशा अनेक गोष्टींमुळे बीडची चर्चा होते। आमदारांनी मागणी केली आहे की पालकमंत्रीपद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं। सुरेश धस म्हणाले की स्वतः मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यापैकी कुणीही पालकमंत्रीपद स्वीकारावं, तर दोन्ही मुंडेंपैकी एक पालकमंत्री होण्याची दाट शक्यता आहे। यावरच देवेंद्र फडणवीसांनी बोलताना कोणत्या जिल्ह्याचं नाव घेतलं ते पहा। पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील। ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल। त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल। साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो। अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवेल। तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील। ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल असं फडणवीसांनी सांगितलं। त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल। साधारणपणे मुख्यमंत्री कुठलंच पालकत्व ठेवत नाहीत, पण माझी स्वतःची इच्छा आहे गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो। अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली, निर्णय घेतला तरच मी ते ठेवेन असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय। तर गडचिरोली जिल्ह्याला त्यांची पसंती असल्याचं स्पष्ट झालंय। बीडमध्ये मात्र त्यामुळे मुंडे येणार की दुसरं कोणी ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पालकमंत्री पदावरून 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांमध्ये रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे। पुणे, सातारा, जळगाव, रायगड, नाशिक, संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण यावरून जोरदार चर्चा होते। यातील काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावर एकापेक्षा जास्त पक्षांच्या मंत्र्यांनी दावा केलेला आहे। एकाच जिल्ह्यात अधिक मंत्री आहेत, त्यामुळे ही सगळी रस्सीखेच आणि पालकमंत्री पदावरून प्रतिष्ठा पणाला लागली आहे। जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रीपद असा फॉर्म्युला नेहमी ठरवला जातो। आता असंच काहीसं होतं की काही वेगळा फॉर्म्युला ठरवला जातो, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच बीडचं पालकमंत्रीपद, फडणवीसांचं हे भाष्य याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। बीडचा पालकमंत्री कोण होणार आणि देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा।